आता पाहूया देश विदेशातील व्हायरल टॉप 18 बातम्या। सध्या एका चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मला मुक्कार धिंगाणा करायला आवडतो, माकडासारखं झाडावर उड्या मारायला आवडतं। माझे बाबा मला कधीही मारत नाहीत, मात्र माझ्या गावातील मुलं माझं नाव सरांना सांगतात आणि सर मला पायदळी तुडवतात। शेवटी माझ्यासारखा गरीब मुलगा अख्ख्या तालुक्यात आढळणार नाही, असं सुद्धा तो म्हणतोय। गुरुजन वर्ग आणि व माझ्या तमाम बालमित्रांनो, तुम्हाला गणतंत्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। खरं तर आज लोकशाही दिन आहे। या दिवसापासून देशात लोकशाही सुरू झाली। मला लोकशाही खूप आवडते। त्या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करू शकता, भांडू शकता, दोस्ती करू शकता, प्रेमाने राहू शकता, पण मला तर मक्कर धिंगाणा करायला, घोडे करायला, रानात फिरायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते। असं केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत, कारण ते लोकशाही मानतात। पण माझ्या गावातले बारकाले पोरं माझे नाव सरांना सांगतात। सर, मग लोकशाहीची मुले आतंकवादी जशी पायदळी तुडवतात, सर मला कधी कधी तशी पायदळी तुडवतात, कधी कधी कोंबडा बनवतात आणि मला म्हणतात, बोऱ्या तुझं वागणं लोकशाहीला धरून नाही, तुझ्या तक्रारी फार येतात। पण खरं सांगतो, माझ्यासारखा गरीब पोरगा तुम्हाला आपल्या तालुक्यात सुद्धा मिळणार नाही। एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो, जे लोकशाहीचे। वराड्यांना सौंदर्यातून थक्क करण्यासाठी वरवधू मेकअपचा नवनवीन प्रयोग करतात। असाच काहीचा प्रकार एका नवरीनं तिच्या लग्नात केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। नवरीनं तिची हेअरस्टाईल किटकॅट 5 स्टार, फेरेरो रोशर आणि मिल्की बारच्या चॉकलेट्सनी वापरून केली आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला 5 मिलियन अधिक व्ह्यूज मिळालेत। सोशल मीडियामुळे देशातल्या कानाकोपऱ्यात असलेलं टॅलेंट जगाच्या समोर येतं। मुलीनं आग्रह केल्यानंतर एक आई चपात्या बनवताना बॉलिवूडचं लोकप्रिय गीत गात असल्याचं दिसतंय। त्यातल्या आईचा आवाज अनेकांच्या पसंतीला उतरला असून सोनू सूदनं सुद्धा गीत गाणाऱ्या महिलेचं भरपूर कौतुक केलं। अब सोचूं नहीं भूले सावन के झूले। हत्ती हा शिव शंभो या गाजलेल्या गाण्यावर शिक्षिका चिमुकल्या पालकांना डान्स शिकवते। डान्स शिकवतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। वाघ, सिंह, बिबट्या यासारखे प्राणी मगरी असलेल्या तलावात पाणी प्यायला जात नाहीत, पण हीच चूक एका म्हशीनं केली। मगर समोर असताना म्हशींचा कळप पाण्यात उतरला। यावेळी मगरीनं म्हशीवरती जोरदार हल्ला चढवला। यावेळी म्हशीनं जोरदार प्रतिहल्ला केला। म्हशीनं पूर्ण ताकदीनिशी स्वतःला मागे खेचलं आणि उलट मगरीलाच पाण्याबाहेर खेचून काढलं। सोशल मीडियावर एका गोंडस कुत्र्याचा हेअर कटिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। पाणीप्रेमी या व्हिडिओला पसंती देताना सुद्धा दिसतायत। पठाण सिनेमातल्या गाण्यावरती शाहरुखच्या जगातील सर्वात मोठा पिझ्झा तयार करण्याचा मान पिझ्झा हटनं पटकावला असून त्यांनी आजवरचे सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढलेत। हा पिझ्झा त्यांनी नंतर चॅरिटीच्या माध्यमातून दान केला। या पिझ्झाची लांबी 4264 चौरस मीटर इतकी आहे। IAS अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवरती एक महिला गायिकेचा व्हिडिओ शेअर केला। जेवण बनवत असताना या महिलेनं तेरे नैना हे गाणं सुरात गायलं असून या व्हिडिओला 7 लाखांहून अधिक वेळी पाहिलं गेलं। किशोर कुमार आणि अलका याग्निक यांनी गायलेलं तेरी मेरी प्रेम कहाणी या गाण्यावरती एका चिमुरडीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाला। या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला। दरोडेखोरांनी चुकीच्या मुलाशी पंगा घेतल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे। ज्या मुलावरती दरोडा टाकला त्या मुलानं दरोडेखोरांना बेदम मारहाण करून चांगलीच अद्दल घडवली। या घटनेचा व्हिडिओ वेस्ली विल्यम्स नावाच्या तरुणानं एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावरती केलाय। 9.71 मीटर उंच सायकल चालवून त्यानं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आपलं नाव कोरलं।
मिशेल लेस्को नावाच्या महिलेनं केवळ 26 सेकंदात पास्ता खाऊन एक नवा विक्रम केलाय. तिची पास्ता खाण्याची पद्धत पाहून नेटकरी सुद्धा आश्चर्यचकित झालेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. विमान उतरवत असताना विमानाचा भीषण अपघात झाल्याचा व्हिडिओ समोर आहे. विमान जमिनीवरील सुरक्षित लँड झालं असून ते जाताच उलटलंय. हा अपघात कॅमेरामध्ये कैद झाला. मॉलमध्ये एक तरुणी चक्क चाकू घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मात्र काही वेळा तिनं चाकू बाहेर काढताच कळलं की तो चाकू नसून चाकूसारखा दिसणारा मोबाईलचा कव्हर आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झालाय. सुधा रवी नावाच्या महिलेनं तिची मुलगी रक्षितासह गेल्या आठवड्यामध्ये लिटिल इंडिया परिसरात सुरू असलेल्या पोंगल उत्सवामध्ये अनोखी रांगोळी काढून रेकॉर्ड केला. दोघींनी मिळून 26,000 आईस्क्रीम स्टिक्स वापरून तमिळ विद्वान कवींचं चित्रण करणारी 6x6 मीटर रांगोळी कलाकृती तयार केली आहे. त्यांच्या या विक्रमाची सिंगापूर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. सोशल मीडियावर सध्या अनोख्या नवरीची चर्चा सुरू आहे. कारण या नवरीनं खऱ्याखुऱ्या दागिन्यांऐवजी चक्क चॉकलेटचे दागिने बनवून घातले आहेत. किटकॅट, 5 स्टार, फेरेरो रोचर आणि मिल्की बार यासारख्या चॉकलेट्सनं तिचे हे दागिने आहेत. आता मनोरंजन क्षेत्रातील टॉप 18 बातम्या. रणबीर कपूर आगामी अॅनिमल सिनेमातील शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात रणबीरची हटके स्टाईल दिसून येते. जान्हवी कपूरने नुकतंच इंडियन लुकमध्ये खास फोटोशूट केलं. या फोटोमध्ये जान्हवीचा बोल्ड लुक दिसतोय. जान्हवीचा हा लुक चाहत्यांचा पसंतीस उतरला. अभिनेत्री आलिया भट्ट प्रेग्नन्सीनंतर आपल्या फिटनेसवर जरा जास्तच लक्ष देते. आलियानं नुकतंच 108 वेळा सूर्यनमस्कार केले. त्यानंतरचा एक क्यूट व्हिडिओ तिनं शेअर केला. बहुप्रतीक्षित गदर 2 सिनेमाच्या सेटवर सकीना म्हणजेच अभिनेत्री अमिषा पटेलचा शूट दरम्यानचा फोटो व्हायरल झाला. यात अमिषा पंजाबी लुकमध्ये दिसत आहे. अभिनेत्री नीना गुप्तानी मुलगी मसाबा गुप्तानं घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर दुसऱ्यांदा लग्न केलं. अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत मसाबानं लग्नगाठ बांधली आहे. दरम्यान मसाबाच्या लग्नात तिचे वडील आगामी द वॅक्सिन वॉर या सिनेमामध्ये नाना पाटेकर मुख्य भूमिकेत असणार असल्याची माहिती अग्निहोत्री यांनी दिली आहे. आता या सिनेमाचं शूटिंग संपलं असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. कंगना रनौतनं तिच्या आगामी वर्जनचे चित्रपटाच्या रॅप अप पार्टी दरम्यान पठाण चित्रपटाचं कौतुक केलं. परंतु एका ट्विटर युजरनं तिच्यावरती टीका केली. यावर कंगनानं चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय क्रिकेटर संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं निर्माता म्हणून त्यानं सिनेसृष्टीत पदार्पण केलं. धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली त्यानं आपल्या पहिल्या सिनेमाची घोषणा केली. LGM लेट्स गेट मॅरिड असं या सिनेमाचं नाव आहे. अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानं दोघांनी मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं. मौनीनं या दरम्यानचे फोटो शेअर केले. राधिका मदननं तिच्या पुढील रूमी की शफारत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. राधिकानं शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिपाशा बसूनं मुलगी देवीसोबतचे खास फोटो शेअर केले. बिपाशानं तिच्या चाहत्यांना अद्याप देवीचा फोटो दाखवला नाही. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्राला अलीकडेच मास्टर स्कुबा डायव्हर ही पदवी मिळाल्यानंतर तिला आता इंडिया UK अचिव्हर्स ऑनर्समध्ये कला, मनोरंजन आणि संस्कृती या विषयातील उत्कृष्ट कामगिरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अभिनेत्री राणी मुखर्जीनं आगामी सिनेमाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला. राणी सध्या मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे हा सिनेमा शूट करतेय. राणीचा या सिनेमाच्या सेटवरील एक फोटो चांगलाच व्हायरल झाला. अभिनेत्री आलिया भट्टनं आई आणि बहिणीसोबत पठाण सिनेमा पाहिला. आलियानं पहिल्यांदाच बॉयकॉट ट्रेंडवरती प्रतिक्रिया देत पठाणचं तोंड भरून कौतुक केलं.
बिग बॉस मध्ये सर्वात चर्चेत असलेला स्पर्धक शालीन भानोत पुन्हा एकदा चर्चेत आला. शालीनच्या कुटुंबानं लेट्स शेअरची घोषणा करत शालीननं बिग बॉसच्या घरात वापरलेल्या कपड्यांचा रियूज करून गरजूंसाठी नवे कपडे बनवले. शालीनच्या या कामाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेऊयात. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चीना पूल कार्यान्वित होण्यासाठी सज्ज आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच श्रीनगर उर्वरित भारताशी जोडलं जाईल. अफगाणिस्तानमध्ये थंडीची लाट सुरूच आहे. गेल्या 2 आठवड्यांमध्ये देशात 2 लाखांहून अधिक पशुधन मरण पावलं, तसंच मानवी जीव सुद्धा गमावले आहेत. आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्क पर्यटकांसाठी 4 फेब्रुवारीला खुलं होणार आहे. बुरापहार आणि आगोरटोली पर्वतरांगातील जीप सफारी आणि हत्ती सफारी पर्यटकांसाठी खुली राहील. पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी अवंतीपोरा इथे भारत जोडो यात्रेत सामील झाल्यानंतर राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांना मिठी मारली. काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावरती आहेत. भिलवाडा इथल्या मालसरी डुंगरी इथे श्री देवनारायण भगवान यांच्या 1111व्या जयंती सोहळ्यात ते सहभागी असून मोठ्या धार्मिक मेळाव्याला सुद्धा संबोधित करणार आहे. एनसीसीच्या स्थापनेला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी करियप्पा ग्राउंडमधील एनसीसीच्या रॅलीला संबोधित करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावरती आहेत. कर्नाटकातील हुबळी, धारवाड, बेळगावमधील विविध कार्यक्रमांमध्ये अमित शहा सहभागी होणार आहेत. शाहरुखच्या पठाण चित्रपटावरून वाद सुरू असतानाच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पठाणवरून एक वक्तव्य केलं. चित्रपट आणि त्यातील कंटेंट पाहिल्याशिवाय बहिष्कार घालू नये असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं. जेएनयू आणि जामियानंतर आता दिल्ली विद्यापीठात बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवरून वाद सुरू झालाय. दिल्ली विद्यापीठातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आलं. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आज पहिली यादी जाहीर करणार आहे. भाजप 50 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती मिळते. भाजप त्यांच्या मित्रपक्षांसाठी काही जागा सोडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या काकीनाडा इथे तिन्ही दलांनी संयुक्त युद्धाभ्यास केलाय. नौदलाची अनेक मोठी जहाजं आणि हवाई दलातील जगवार विमानांनी या सरावामध्ये सहभाग नोंदवला. उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूरमध्ये एका ड्रग तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली. यावेळी 1,40,00,000,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जलालाबादमधून दिल्ली, उत्तराखंड, पंजाबमध्ये ही ड्रग तस्करी केली जात असल्याचं समोर आलं. राजस्थानच्या अजमेरमधील एका दुकानात भीषण आग लागली. या आगीमध्ये अनेक वाहनं जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. उत्तराखंडच्या नैनितालमधील एका हॉटेलला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या आगीत हॉटेलचं लाखोंचं नुकसान झालं. गुजरातच्या सुरतमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरला मारहाण केली. डॉक्टरांनी तपासणीशिवाय रुग्णाला औषध देण्यास नकार दिल्यानं ही मारहाण करण्यात आली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. बिहारच्या पाटण्यातील गांधी मैदानाजवळ गोळीबार. मूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. %90 स्वस्त झाले. नंदुरबारमधून अक्कलकुवा तालुक्यातील नेनशेवाडी इथं कारची उसानं भरलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले.
जुन्नरच्या शिरूरमधील एका तरुणानं स्वतःच्या कार आणि त्याला आग लावली। शिक्रापूर पोलीस आणि आजूबाजूच्या नागरिकांनी ही आग नियंत्रणात आणली। या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलंय। जालन्यात चालती एक्सप्रेस पकडणं एका प्रवाशाच्या अंगलट आलंय। पुणे नांदेड एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल गेलाय। यावेळी रेल्वे पोलिसांनी तात्काळ धाव घेत या प्रवाशाचे प्राण वाचवले। नायगाव रेल्वे स्थानकावरती बांधकामासाठी रेल्वे रुळाजवळ उभ्या असलेल्या क्रेनला लोकल धडकलेली आहे। लोकल ट्रेनच्या ड्रायव्हरच्या खिडकीला धडक बसल्यानं लोकल ट्रेनच्या ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली आहे। ही घटना चर्चगेट विरार लोकलसह नायगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर आहे। जळगावातल्या पारोळा तालुक्यातील टिटवी इथं एका व्यक्तीनं अंगावरती डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। कुंदन खैर असं या व्यक्तीचं नाव असून पोलिसांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडला। घरकुलाच्या कामात बिलं हडप केल्याचा आरोप करून कुंदन खैरनार यांनी चौकशीची मागणी केली होती। मात्र पंचायत समितीकडून दखल न घेतल्यानं त्यांनी टोकाचं पाऊल उचललं। यवतमाळमध्ये 2 गटात राडा झालाय। देऊरवाडी बुटले इथं क्षुल्लक कारणावरून लाठ्याकाठ्यानी मारहाणीची घटना घडली। यात 12 जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई अग्निशमन दलानं गेल्या महिन्यात 147 इमारतींच्या केलेल्या पाहणीत तब्बल 63 इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा ठप्प असल्याचं आढळून आलंय। इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी या इमारतींना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। दादर आणि ठाणे स्थानकातील फलाटांवरील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तिथले काही स्टॉल्स इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा किंवा तिथून हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबाबतचा एक प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत। 10 फेब्रुवारीला ते मुंबईत येणार असून या ठिकाणी बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील। लोकसभा निवडणुकांसंदर्भात एक सर्व्हे समोर आलाय। या सर्व्हेत महाविकास आघाडीला फायदा होत असल्याचं दाखवण्यात आलंय। सत्ताधारी पक्ष बहुमताचा आकडा गाठू शकणार नाही हे चित्र दाखवणारा हा सर्व्हे असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। सर्व्हेनुसार सत्ताधारी पक्षासाठी परिस्थिती चिंताजनक असल्याचंही पवार म्हणाले। प्रकाश आंबेडकरांसोबत युती उद्धव ठाकरेंची आमचा कोणताही प्रस्ताव नाही असं परखड मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व्यक्त केलंय। निवडणुका आल्या की फोडाफोडीचं राजकारण सुरू होतं असं देखील ते म्हणाले। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाडांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। हिऱ्याची किंमत बाजारात गेल्यावरच कळते असं प्रत्युत्तर शिंदे पक्षाच्या संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय। एकनाथ शिंदे खरा हिरा आहेत आणि त्या हिऱ्याची किंमत ब्रेकनंतर आपलं स्वागत। पाहूयात आत्ताच्या घडीच्या राज्यभरातील टॉप 18 बातम्यांचा आढावा। कोल्हापुरात भावानं बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। दारूच्या नशेत बहिणीची हत्या केल्याचं समोर आलं। दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। खाडीकिनारी आपल्या मित्रासह फिरायला आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। डोंबिवली जवळील ठाकुर्ली परिसरात खाडीकिनारी हा धक्कादायक प्रकार घडला। या प्रकरणी डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला। लातूरात 10 दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीनं शिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती। त्यानंतर शिक्षकावरती गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र शिक्षकाला अजूनही अटक करण्यात आली नाही। दरम्यान येत्या 2 दिवसात शिक्षकाला अटक केली नाही तर जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा मुलीच्या पालकांनी दिला। विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरती टीकास्त्र सोडलं। नारायण राणेंनी एका निवृत्त अधिकाऱ्याला घेऊन एमएसएमई खात्यात गैरव्यवहार केल्याची टीका केली। शिवसेनेवर टीका करण्यासाठी त्यांना मंत्रिपदावरती ठेवल्याचा टोला सुद्धा संजय राऊतांनी लगावला। बुलढाणा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। मात्र रात्री 10 वाजेनंतर लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी असताना सुद्धा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून नियमांचं उल्लंघन केलं जातं। दरम्यान या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली। जालन्यात फाटक्या नोटा विकत घेणाऱ्या अंगणात खेळणाऱ्या एका मुलीसमोर अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला। यानंतर मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या दुचाकीसह आरोपीला अटक केली।
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती तिवसा येथे भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला। रस्ता ओलांडताना त्यांना ट्रकनं धडक दिली। यानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला। चाळीसगाव तालुक्यातील रांजणगावमध्ये अवैध दारू विक्री विरोधात गावातील महिला आक्रमक झाल्या आहेत। दारू विक्रीवर कारवाई करण्यात यावी यासाठी महिलांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं। चांदवड शहरात भटक्या मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला। कुत्र्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका मुलाला चावा घेऊन जखमी केला। मुलाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान पालिकेनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली। वर्ध्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये घरातच चक्क बार प्रमाणात सेटअप लावल्याचं आढळून आलं। घरात 20 फूट लांबीची भुयार आढळून आली आहे। ही भुयार दारू लपवण्यासाठी वापशी पांगर बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत। खोलीवरती असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढलाय। या भूकंपामुळे